हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वे ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक महाभारतांतो नारदान सांगिल्प्रमाणे री युधिष्ठिरान राजसूय याग करचे विशयांतो कृष्णाल सलहे निमूजाक कृष्णाक आपोचे कृष्णान युधिष्ठिराल मना कसं असं म्हण कळलें ताका कडे रे तो म्हणटा जरासंदा एकल्याक तूं गेलवल म्हण जाला रे माकी रे वरलेल जनाक कसले गेलवची कष्ट ना इता म्हण आत्ता कालांतो आत्ता प्रसक्त परिस्थितींतो जरासंदो सर्व रायांक सामंत करून घेवनच आणि जैसूच्याक भारी कष्ट म्हळ्यार जरासंदा मांदर ताका एकल्या तूं गेलवल्या रे जाल्ल्या म्हण नी जावन जरासंद म्हळ्यार कोण मगध देशा रायो ताका पराक्रम सतीतल्याची जाला रे बरी दुष्टू रायतो कसकसने ताकील मनांतू तो पळय भगवद्गीतेंतू कृष्णान सांगला नमे तामस पूज कोण करता तामसी गुणाचे धार्मिकतांनी जलरी तामसी आलोचना तशी हाकाय त्यांची कसं ने म्हण म्हळ्यार ताका कसकीच कडेक सिद्धी करून घेवचे आशी ताचे खातीर ताणें कितले की देशाचे राजकुमाराक पुरय ओट्टू केलेले तांकां नरबली कोरून नरबली दिवन कसं की एक व्हड यागो करून नरमेध यागो करचे आणि ताका कसं की एक दुष्टशक्ती सिद्धी करून घेवची की कसं की एक वाईट महत्वाकांक्षी म्हणजे वर्रसे वाईट रायतो लोक वंचनता गेले म्हळ्यार जनालत्राक ब्राह्मणांक पूज करता तो म्हळ्यार एद्राक दाखोवन घेवचें हांव भारी एक सात्वीक म्हणून ब्राह्मणांक मस्त पूज करता ब्राह्मणान सांगिल्लें तशें आयकता मागिल्लें दिता ते परी करता जाल्यार ताजे खातीर रायांक मस्त पिडण करता कपकाणीक चड दिवका कपकाणीक चड दिवका म्हूण ते दोळते सादारण 86 रायांक ताणें कारागृहांत दवरला आणि 14 राय म्हळ्यार ओट्टू 100 राय मेळ्ळी कुडले नरमेध करचे 100 रायांकय बली दिवचे म्हूण तशी आतां कृष्णाक हे पळय गुर्त आशिल्लें तागेले उद्देश गुर्त आसते रायांक पळय बंधन केलेलें कसल्याक म्हूण ते राय पळय कृष्णाक मागतर आशिल्लीची तशी तागेलें एक क्रूर कर्म ते निवारण करता म्हळ्यार ताका येशी पळय नरमेध करूं सोडूनच म्हूण सांगून पळय आनीक ताका कृष्णाल वयर जोर कोप कसलें म्हळ्यार कृष्ण सान आसतनाची जरासंदाले जावई तो कंसू कृष्णाल मावळस पळय कंसाक मारलेलें न्हू कृष्णान सान आसतनाची ते कंसू दुसरो कोणें न्ही जरासंदाक जावई जरासंदाल 2 धुवांक आस्ती आनी प्रास्ती म्हूण तांकां दोग जाणांकय ताका दिवन वारडीक केल्लेले कोणाक कंसाक आतां कंस मेल्ले कुडले तांणी विधवे जाल्ले न्हय तांणी कसं करताचे येवन बापसुले सांगताचे पळय त्या वेळार त्या कृष्णाल वयर ते दंदुकून द्वेश दवरले मधुरे पट्टण बांदिल कुडले कृष्णान ते म्हळ्यार मथुरा पट्टणांत कृष्ण वास करूं नाशिल्लो न्हू मागीर केदना कंसा मारतरी मथुरा पट्टणांत तो वास करूं नाशिल्लो तेदना 18 पंत आक्रमण करता मथुरे वयरी कृष्ण मात्र कसं करता तो ताकात भिमाल करीन मारयसूचे आलोचना कृष्णाक इता म्हळ्यार तागेलें मरण भिमाल निमती म्हूण कृष्णाक गोत्त आशिल्लें तशी ती काणी परी तुमी आयकल्यांची हांव सूक्ष्म जावन सांगता तो भीमाक आनी अर्जुनाक
घेऊन 3 जणी ब्राह्मणाला वेश घालून वतात त्यांनी पांडवांक चक्रवर्ती म्हळ्यार युधिष्ठिरा चक्रवर्ती कोरका जाल्यार जरासंधाक मारका म्हूण सांगून तागेले आशी कृष्णाले कळवे आता जरासंधा मारू कृष्णा जायना म्हणणे जाल्यार तागेलें मरण भीमाला हाता दुखून म्हणून गोतशील देखून अठरपंतई जरासंधाले अक्षयणी गटले सैन्य ताण हाडलेले 23 अक्षयणी सैन्य तो एक पंथेतन युद्धाक ಒಟ್ಟು करून हाडतले तितले सैन्य नाश करून बुबारा हरणा काम कृष्णाना चढ केलेले कडेर मात्र जरासंधा मारा येईल ताणें भीमा करीन अन्यक कसं म्हळ्यार जरासंधाक युद्ध करून मारली म्हण जाल्यार कितले की पळय अक्षयणी गटल्यान सैन्य नाश केला वय बे आनी तितले सैनिकाल परिवाराचे परी निर्गतीक जाता कितले की जन हागेल निमती निर्गतीक जाल्ल्याचे तशी जेवचे नाका आनी मारचे केकळ्याक मारका म्हूण कृष्णाल म्हणन तशी कृष्ण कसं करता ब्राह्मण विशारी भीमाकनी अर्जुना घेवन रात्री जत्तरी मागशी बागला दुखून जरासंधाले अरमनीक प्रवेश करता आमकांय पळय मागशी बागला दुखून कोणाले घराचे मुखार तुम्ही कसले हगे कारमय म्हूण म्हणटाचे येंची ते कळवे शत्रुले जाग्यान तो मागशी बागला दुखून प्रवेश केल्यार ते शत्रुले वायटाटोन आयलीच म्हूण सांगून लेख कडेरी मल्लयुद्धा यो म्हणून आव्हान करता आनी कसं न्ही म्हळ्यार तो ताका गोतच खंडीत मिगेल ಒಟ್ಟು युद्ध करना इत्या म्हळ्यार तो म्हाका अठरपंत सोलवायला म्हणून गोतच ताका जाल्यार तो जनाला हत्र दाखोवन घेवच्या तयार ना तशीची जरासंध कसं म्हणटा म्हळ्यार हाका हांव अठरपंत सोलवायला न्ही जावन सोलवलो जरासंध जाल्यार थंय पुराय जनां सांगता हाका हांव अठरपंत सोलवायला देखून हागेल ಒಟ್ಟು म्हाका मल्लयुद्ध करचें आशें ना म्हणटा अर्जुना पळयता वो सणकलो मेगेला पशी मेगेल तितले बलिश्ट न्ही आशिल्ल्यान तूं सादारण मेगेल ಒಟ್ಟು मल्लयुद्ध करच्या अर्हतेस म्हळ्यार हें भीमाक मात्र हागेल ಒಟ್ಟು मल्लयुद्ध करता म्हूण जल्वे पळय हें जरासंधाल ಒಟ್ಟು मल्लयुद्ध करतना कशी म्हळ्यार कृष्णान थंय एक आलोचन केला कसं म्हळ्यार जरासंधान मस्त कपट हें करता तो कसं न्ही चुकी करता तशी ताका त्याची कपट रितीरी मारका म्हूण म्हळेलीक मनान तूं कृष्णाले तशी कडे जाल्यार युधिष्ठिराक एक जरासंध सोलसाच्या जत्वे म्हणून संशय येवन ताणें कृष्णाले म्हणूस मिगेले भीमनी अर्जुन जरासंधाले गेलवती बे मरनाच वेत न्ही मेल्ल्यार तांणी कसं करचें म्हणटात ना कृष्णूय अर्जुनूय सांगता कसं म्हळ्यार जयस्य हेतु सिद्धिर्हि कर्मदैवम च संश्रितम संयुक्तो हि बलैहि कश्चित प्रमादान नोपयुज्यते पळय श्रेष्ठ ध्येय म्हळ्यार महत्तर ध्येय म्हळ्यार आम्ही तें काम करूं का म्हूण म्हळ्यार एक आशा दवरून घेवची आनी प्रयत्न करचे त्या कामा खातीर ताजे ಒಟ್ಟು एकदृश्ट म्हळ्यार जावका हे तीन आस म्हूण जालें खंयचें कामय जय करून घेवन येत म्हूण सांगून म्हणटा आनी दुश्टूय पराक्रमी इवे जाल्यार बरी दुश्टू जरासंधाक भारी आलोचनेन उपायान मारका जाता शिवाय सीधा युद्धा चमकल्यार आहा मारू जायना म्हूण म्हळेलें न्ही मस्त जनाक तोंदरे जाता म्हूण सांगता तो कळवे तशी आतां भीम अर्जुना कृष्णाल ಒಟ್ಟು जरासंधा मारच्याक पेटयले कसले चढवून जत्वे म्हूण म्हळेलें भयन युधिष्ठिराक ताणें सांगिल खातीर कृष्ण सांगता पळय तूं मोह सोडये म्हूण सांगून कळवे आनी सांगता पळय आम्यात राजसूय यागाचें नेमन घालून जरासंधा मारू चमकल्यार ताका मारयत कळ्ळें ना नातल्यार ताका युद्धाक कसलें अशी न्हू तर कोणें युद्ध आपयताचे ना न्हय आतां ते नरमेधा खातीर ಒಟ್ಟು करून दवरलें राजकुमाराक सोडवान हाडूं का हेंची समय आतां तांकां सोडवान हाडलें म्हूण जाल्यार ताजें तितलें पुण्या काम विंगड खंयचेय ना तशें जावन पळय तूं भावंड मरताच की भावंडाक कसलें तोंदरे जाता की म्हणलेलें तूं भंय दाखयल्यार तुगेलो स्वधर्म कसो न्ही युद्ध कशा खातीर धर्मयुद्ध कशा खातीर शिष्ट रक्षणा खातीर हें रायाल कर्तव्य तशें जावन तूं दुश्टांक नाश करचें कसलेय जाता खंयचे रितीर जाता दुश्टांक नाश केले तें मोस म्हूण जायना म्हूण सांगता आनी म्हणटरस कसलें म्हळ्यार पळय तूं कसलें भिवन का हांव वता न्हू तांगेल ಒಟ್ಟು आमगेले दोश दौर्बल्य दाखोवन घेनातले जालें तांगेल दोश कसले तांगेल दुर्गुण कसले तांगेल दौर्बल्य कसलें हें आमी सुरवेक मना व्हरून घेवका तेदन आमी कसं केल्यार आमकां खंडीत जय जाता म्हूण सांगून तशी अन्य कसं सांगता म्हूण म्हळ्यार आमगेले येद्रा राबिलो हें कसं युद्ध नीती म्हणचें
युद्ध नीती कसं सांगता म्हण म्हळ्यार आतां आमगेले येद्रा रब्बिलो म्हळ्यार आमगेलो ओट्टू युद्धाक रब्बिलोच पळय तो मस्त बलिश्ट जाल्यार तेगेलो ओट्टू युद्ध केल्यार आमी चलवता वय कळ्ळें. तशी आतां शत्रूक पराजय करूं का तुगेलो मना जरासंद बलिश्ट म्हूण आसा जाल्यार ताजे खातीर न्हय आमी कोणाकय संशय येनाशी जरासंदाकय मना वचनाशे ब्राह्मणाल वेश घालून वच्चे जरासंदाले अरमनी मागशी बागलान चमकल्या ताका कळटा आमी हगेकार म्हूण सांगून तेदना ताका एकल्याकच मल्ल युद्ध आपोवचें त्या वेळार तागेलो संहार जाल्यार कसले कोणाकय कसले अपकिर्ती येना भीमार्जुना कसले तोंदरी जायना कळ्ळें. तशी संहार करचे सोडले विंगड कसले उपाय जरासंदा संहार करच्याक म्हाका दिसना म्हणटा कडे युधिश्टिरा उपोवपाचें येता जल्वे कडेरी पांडव कसो करताचे पांडव म्हळ्यार अर्जुन न्ही भीम कृष्णाल ओट्टू जरासंदाल संहारा खातीर संकल्प करून आयल्यांची ब्राह्मण वेश घालून आयल्यांची रात्री जाल्ली जरासंदाल अरमनी मागशी बागलान प्रवेश करताची जरासंदाल सभांगणा वताची जरासंद बारी संतोशान तांकां स्वागत करता कडेरी ताण उलयला आयकतना ताका मारो वयल भीम आनी अर्जुना भारी आश्चर्य जाता तितली चंद करून उलयतो यो जाल्यार भारी बुद्धंत न्हू कृष्ण तो सांगता हांगेले तूं आजी उल्लोचें ना कित्याक म्हळ्यार तांगेलें एक व्रत आसा मध्यरात्री थंय तांणी उल्लोचें ना मागीर उल्लोचें म्हूण कडे जरासंद जैत मध्यरात्री थंय तुमी यज्ञशालेन तूं राबब्याची म्हूण तांकां यज्ञशाले राबचे वेवस्था करता आनी मध्यरात्री जाले कडले भीमार्जुनाले उल्लोन तांकां सत्कार करता म्हूण सांगून तांगेला घेता म्हळ्यार तागेले एक नियम आशिल्ले कोणाले जरासंदाले ब्राह्मण म्हळ्यार ताका भारी भक्ती दाखयत आशिल्लो तो ताका पडटा भक्ती की कसं की जाल्यार ब्राह्मणान तांगेले अतिथी जावन खंयच्या वेळाक येवेत अर्धरात्री रयल्यार तांकां आपोवन सत्कार करता ते एक गूण जरासंदाले आशिल्ले. आतां ब्राह्मणाल बरी दिसचे कृष्ण भीम अर्जुन अरमने आयल्यांची जाल्यार तांकां पळयत नव्हतो तांणी आयिल्ले तांगेले हे चमकण ताजे नंतर हाताक खांद्यार बिल्लो दवरची गुर्तू हाता ते पळय अंगुलीत राण घालून ते हाता हे बेरळू ते पुरे पळयतना ताका कळ्ळें कसलें म्हळ्यार हान्नी ब्राह्मण न्हय म्हूण जाल्यार तो निमगिता तुमी कसो कोण म्हूण सत्य सांग्याची ते म्हळ्यार तुमी ब्राह्मण न्हय म्हूण म्हाका कळटा म्हूण तेन्ना कृष्ण बद सांगता आमी क्षत्रिय म्हूण आनी सांगता कसो न्ही म्हूण म्हळ्यार तुमी कसल्याक मागशी वाट्यान आयलीची म्हणटा तो सांगता आदरेण रिपुर्गेहम द्वारेण सुहृदो गृहान प्रविशंती नराधीराः द्वारेण्येतानी धर्मतः पळय कोण पराक्रमी की तांणी शत्रुल घर कोणे महाद्वारा मुखांतर प्रवेश करतावे ना न्हय मित्राल घर कड मात्र महाद्वारारे वच्चे जाल्यार मागशी वाटेन आयल्यांचे म्हूण जाल्यार शत्रू आयल्याचे म्हूण लेखूक तुवें न्हय तशी आम्ही मागशी मार्गातून नगर प्रवेश केला मागशी मार्गातून तुगेले अरमने प्रवेश केला अर्धरात्रींत प्रवेश केला म्हणटना तुका त्या पळयतनाची आमी तुगेले शत्रू म्हणून कोळखा आशिल्ले आनी म्हणटा कसो न्ही म्हूण म्हळ्यार आनी तूं सत्कार करता म्हूण म्हणलें आमकां जाल्यार आमी न्हिचावन तुगेल्याक कसले फ्रेंडशीप करूंक तुगेल्या मोगान उल्लोवच्यांनी आयली न्ही आमगेलें कार्य विंगड आसा तशे खातीर आमी तुगेलो सत्कार घेनी मात्र न्ही आनीक कसो न्ही हांव एक व्रत आसा म्हूण म्हळेलें तें व्रत कसलें म्हूण म्हळ्यार शत्रूल घर कडेन कसलेय सत्कार दिवोची जेवण दिवोची हें आमी घेवचें ना हेंच आमगेलें व्रत कळ्ळें. आनीक कसो म्हूण म्हळ्यार कोणाले घर कडेन जेवण घेवका जाल्यार कसो सुका कसो एक वेळ प्रीत सुका तें मेगलन तुगेले मध्य ना एक वेळ दुर्बळपण सुका तें आमकां ना कळ्ळें. तशें जावन तुगेले घर कडेन आमी जेवण कोरका म्हणना तुगेले आतिथ्य घेवका म्हणना दुर्योधनाकय मुखारी शांती संधाना वतना ताणें आमगेले घर कडेन तुका पुरे तयार केला जेवणाक म्हणटा तूं कोण म्हाका मित्र वे जेवण आपोवच्याक न्हय न्हय तूं म्हगेले मित्रूय न्ही तुगेले वयर म्हाका कसले प्रिती विश्वास येना आनीक कसो म्हळ्यार म्हाका कसलें दुर्बळपण ना कोणाल घरा जाय तांगेले घरा जेवची तसलें म्हूण हेंच विशय तेन्नाय सांगोस कोणाक दुर्योधनाक कृष्णाक तशें आतां हांगाय सांगता हे दोनी आमगेले मध्यें तूं ना प्रिती विश्वासूय ना आनीक म्हाका कसलें दुर्बळपण ना म्हणटा तूं दिलेलो आहार आज स्विकार कोरका म्हणना आनीक म्हळ्यार तूं आमकां शत्रू कसले शत्रू म्हूण तुका आश्चर्य जावच्या पुरो कसलें हांव हांकां कसलें करनी हांग कसलें शत्रुत्व कृष्णा वटू तुका कसवय मिगेल वटू तुका कसवय जाल्यार भीम अर्जून तुगेले शत्रू कशी म्हूण तूं लेखला रे ताकाय कारण आसा कसो न्ही म्हूण म्हळ्यार पळय तूं 100 गटल्यान रायांक
कळव्या. आनी एक ಸ್ವಲ್ಪ राय हाडल्या 100 जाल्ले. तितले रायांक तूं गेलवू न्हू तांकां तुगेले कारागृहा बंधना दवरला. मात्र न्ही तूं एक रुद्राल प्रित्यर्थ जावन एक याग कोर न्हू नरमेद कोरका म्हूण सांगून लेखला पळय. न्ही न्हू रायांक गेलवू येत तुवें आक्रमण कोरीत तांगेले राज्यार गेलवू येत हें एक क्षत्रीय धर्म जाल्यार सलवलेल रायांक एक वेळ तांकां तांगेले रायांत राज्यारी सिंहासनारी बसून तांगेले कप्प काणी घेवेत जेवो तुमी राज्य सोडून भायर वचा म्हूण गडी पार करीत हें सोण तांकां हाण तूं तुगेले अरमनेन तूं बंधना म्हळ्यार कारागृहान तूं बंधना दवरला जाल्यार तें एक अधर्म न्हू तूं कळ्ळें. तशें जावन तूं क्रूर कर्म केला तूं महाअपराधी तामसी तूं. तशें जावन आमी कोण म्हूण म्हळ्यार आमी धर्मज्ञ आनी धर्मरक्षण करताचे आमी म्हूण म्हणलेलें एक दिक्षा घेतला आमी संकल्प केला आमी धर्मरक्षण करता म्हूण. तसो क्षत्रीय आमी कळ्ळें. कोणेय जेवो क्षत्रीय न्हय नशी खंयचे वर्णात जाल्यार कोणकी एकल्यान करचे धर्म अन्याय कळ्ळ्यार म्हूण कळ्ळ्यार ताणें प्रतिभटन कोरका म्हणून आस ना नातल्यार पळोवनी पळयना नातल्यार बरी करचे अन्याय जाता अधर्म जाता गोतस आमकां हें अधर्म अन्याय जाल्यार पळोवं न्हू पळयना नातल्यार बरी करचे जेवो तुमी करचे समने म्हूण सांगना आशिल्लें उतर बसचें तशी केल्यार आमी अधर्मी म्हणून घेताची आमगेले निमती अधर्म जाल्ल्या बरी जाता. तशें जावन अन्यक उडगास दवरी जरासंदा यस्याम अवस्थायां यद्यत् कर्म करोति यः तस्याम अवस्थायां तत्फलम समवाप्नुयात. कोण खंयची कलारी खंयचे सकडे कार्य करता की ताका समजावन प्रतिफल तांणी पावताची. तशी प्रपंचांतू आव भारी समर्थू म्हाका येदोर राबतालो कोणेय नाचे म्हूण म्हळेलें मस्त अभिमान म्हाका समान कोणेय नाचे म्हळेलें अहंकार हे पुरे आशिल्ले जन विंगड जनाक तुच्चीकरण करताची. वय बाय तूं तुच्छू हांव उच्चू म्हाका तूं कसले मेगेल्या द्राक समान न्हय म्हूण सांगून भारी एक नमने तुतकार करताची पळय. तशी करूं नज इतका म्हूण म्हळ्यार आज म्हाका समान राबू तुका जायना म्हणून लेखल्यार पायी तो पराक्रमी जावन येवन तुका चलवाचा पुरो. पराक्रम पुरे जना लांगांत आसता क्षत्रीय म्हळ्यार पुरे जना लांगांत आसता एक पंत चलुचा पुरो एक पंत गेलवुचा पुरो. तशी जाल्यार आनीक सांगता तुका जरासंदा ब्राह्मण जावन आसून वेदाध्ययन कोरून कळ्ळें सम उच्चारण करनी अपस्वरान वेद सांगले म्हूण जाल्यार ताका ऊर्ध्वगती ना म्हणस स्वर्ग प्राप्ती जायना म्हणस जाल्यार कोण अन्याय अधर्माक विरुद्ध जावन होराट करतकी ते होराटान तूं मरतकी हुतात्म जातकी तांकां खंडीत स्वर्ग मेळटा कळ्ळें. आनी एक कसं म्हूण म्हळ्यार आव भारी पराक्रमी म्हाका आवाची समर्थ म्हूण म्हणलेलें दुरभिमान आसा म्हूण जाल्यार तुका बंधू मित्र गौरव करूं पुरोची कळ्ळें. जाल्यार तुका अहंकार मिती मिरवले म्हूण दुरभिमान म्हणटा पळय तसले मिती मिरवल म्हूण जाल्यार तुगेलेची ह्या वायट गुणा निमती तूं सर्व कळवून घेवका जाता. पत्नी पुत्र बंधू बांधव सर्व कळून घेवका जाता सर्वनाश जाता तुगेले म्हूण कृष्ण जरासंदा सांगता कळ्ळें. आतां कृष्ण जरासंदा तशी सांगले आनी तो आनी तागेले परिचय कोण दिता हांव कृष्ण म्हूण आनी हांनी भीम आनी अर्जुन पांडवांनी म्हूण सांगता. आनी आमी युद्धाक आयलीचे म्हूण कारण सांगली न्हय कडेरी महेश्वर याग कोरका म्हूण सांगून नरबली दिवच्याक ताणें कितली की सकडी रायांक बंधना दवरला म्हणलेले अपराधू जरासंदाल वयर घालनू न्ही अपराधी वय तो त्या परे केल्ला म्हणलेले वय कळ्ळें. आनीक कसन म्हूण म्हळ्यार कितले कारण दिता तो युद्धाक आपोवच्याक मल्ल युद्ध आपोवच्याक कसं न्ही म्हूण म्हळ्यार एक तुवें रायांक पुरय नरबली दिता म्हणून बंधना दवरला ती एक चुकी. आनीक कसं म्हूण म्हळ्यार तुगेले जावय कंसाक हांव मारलें म्हणलें खातीर 18 पंत मथुरेक पिडन केला तूं कितली जना बाद जाला मेगेल मथुरेचे ताजे खातीर. आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार यादवांक तूं मस्त पिडन केल्लें देखून हांव द्वारका नगर निर्माण कोरका जाल्लें हे पुरे अपराध तुगेले वयर आसा. तशें जावन तूं यो मल्ल युद्धाक म्हूण कडेर जरासंदू सांगतना हांव भिमा लोट युद्ध करता कडे भीम तागे लोट इकर दीस मल्ल युद्ध करतकय कडेरी जरासंदा मारूं जायना म्हणटना कृष्णान
संकेत करतं कृष्ण ताका सिगुळण घालीम. तो सिगुळण घालता कशी कशी सिगुळण उडयत की तो वपास तागेलो देह ಒಟ್ಟು जावन एक जाता वपास युद्धा उठयत. कडे कृष्ण ताका सैन करता संकेत करता कसले म्हळ्यार दोन सीळ करी आनी सीळू एक तेकड दिकान एक एकड दिकान विरुद्ध दिक्काक उड्डय म्हूण सांगून तशी करत यो मागीर जरासंध मेल्लो थंयक. हांगा कृष्ण जरासंधाल बंधन आशिल्ले सर्व रायांक बिडगड करता. गौरवान तांगेल राज्य पेटोवन दिता. जरासंधाल पूत तागेलें नांव सहदेव. ताका मगधाचो राय जावन सिंहासनार बसयता कळ्ळें. मागीर हांगा कशी कंसाक मारलेले तेन्ना कंसालान उग्रसेनाकची मथुरे राय केलेलो. तशीच आजी जरासंधा भिमाल करीन मारयसिल्यार ते राज्य आमगेलें म्हणून कसले आक्रमण कोण करता कोण राय चलवयता ते धर्म ते राज्य तांगेलेची म्हूण म्हणलेली एक नियम. जाल्यार हांगा ते जरासंधालय राज्य घेना अशी कृष्ण कसो करता जरासंधाल पुताकची पट्टाभिषेक करता. निजावन गेलोलो कृष्ण ताणें राय जाव येत आशिल्लें जाल्यार कृष्ण पळय कसले कर्म आतां म्हणटा पळय कर्म करचें. हांव कर्म बंधना इतेपणा गितें सांगूस ताणें गितेंत हांव कर्म बंधना इतेपणा म्हळ्यार म्हाका कर्मफला वयर कसले अपेक्षे ना. तशीच कर्मफला वयर अपेक्षा ना म्हणजे खातीर मथुरे सिंहासन उग्रसेना दिल्लें. जरासंधाले मगध सिंहासन जरासंधाल पुता दिल्ली पळय ताणें. तशी आतां जरासंधाले युद्ध जरासंधा मारून जालें. जरासंधाले पुताक सिंहासनार बसोवन जालें. मागीर मगध राजधानी गिरिव्रज म्हणून त्या गिरिव्रजा भायर एक व्हड मैदान थंय सहदेव वरलेले ते देशाचे पुरे नागरीक जन देशाच्या उन्नत अधिकारी प्रजावर्ग ब्राह्मण मात्र न्ही बंधना दुखून बिडगड जल्लेले तसले ते 86 जन राय ಒಟ್ಟು मेळून कृष्णाक भीमाक एक सन्मान समारंभ करता. आनी विशेष कोणाक बुचवे कृष्णाक सत्कार करताचे आनी तागेल्या सांगताच की तूं आमकां मस्त उपकार केले आमी तुगेले खातीर कसले करूं येता. तेन्ना कृष्ण म्हणटा की तुमी कसले करचे नाका. कसं न्ही म्हूण म्हणल्यार तुमी पांडवान आतां राजसूय याग करतात तांणी तशें जावन तुमी पांडवांक आतां करचे राजसूय यागान तूं मुखासून खंयच्या संदर्भांतूय पांडवांक आमी संपूर्ण जावन बेंबल दिताची म्हूण सांगून तूं मी उत्तर दिल्यार पुरो म्हूण कित्याक म्हळ्यार पांडवांक हे पुरे अगत्यच पळय मुखारसून युद्ध जाता पांडवांक आनी कौरवांक म्हूण म्हळ्यार कृष्णाक गोतूच न्हू. तशी तो सांगता असले एक आश्वासन तुमी दिवका खंयच्या वेळाकय पांडवाल पक्षाच्या आमी राबताची म्हूण सांगून कडे जायता म्हूण सांगून तांणी तशी आश्वासन दिता. मुखारसून युद्धाक येतात तांणी पांडवाल तर्फेन राबच्याक. मागीर जरासंधाल वध केल्ले कृष्ण भीम अर्जुन द्वारके कायलींचे. मागीर अर्जुन भीम नकुल सहदेव 4 दिक्कान तांणी दिग्विजया चमकले न्हय. 4 दिक्कांतूय कितले राज्य आसा तितले गेलोवन अखंड भारतांतू सगळीच युधिष्ठिर चक्रवर्ती जालते सार्वभौम कळवा. आनीक कसं म्हूण म्हळ्यार खंय तरी म्हूण म्हळ्यार कृष्णय म्हाका युधिष्ठिर सार्वभौम म्हणून ओपून घेवन कपकाणीक दितकय कशी तो कृष्णाले द्वारकासूचे पश्चिमाक न्हय राज्य हस्तिनावतीचे पश्चिमाक कृष्ण नकुलान द्वारकेक युद्धाक म्हळ्यार येवूंक तांणी राजसूयाक. तेन्ना कृष्ण ताका कपकाणीक पळय दिवन आमी युधिष्ठिराल वट मित्रत्वार आसताची म्हूण सांगता खंय तो जल्वे निजावन कृष्णान ते पळय दिवका म्हूण आसवे. कृष्ण एकलो एकैक जगत्याकच तो नायक खाली भारताक न्ही सगळे जगत्याक अधिपती तो. जाल्यार आतां भक्त धर्मिश्ट युधिष्ठिर तागेले सांकेतीक जावन लोक शिक्षणा खातीर हांवय तागेले आडळीत ओपून घेतला म्हूण सांगून दाखोवन घेता कळ्ळें. इत्याक म्हूण म्हळ्यार कोणाकय कृष्ण देवादी देव म्हूण म्हळेलें ताणें दाखोवन की न्ही हांव देवादी देव हांव कसो जेवका ते करता. सामान्य मनुश्य जावन देह घेवन येतरी सामान्य मनीस कितले कश्ट भोगताची तितले कश्ट भोगून दाखयला ताणें. कितले सूख भोगताची तितलेय सूख भोगून दाखयला कळ्ळें. तशी आतां दिग्विजय जाल्ले दिग्विजय जावन पुरे जन वापस येयल्याची युधिष्ठिर राजसूय याग करूंक निर्धार केल्ले. कृष्णय द्वारके दुखून सकल परिवारा वटू थंय येवन पावलो. कडेरी
कृष्ण सांगतके युधिष्ठिरालागी सहदेवाल करीना सर्व रायांक आव्हान दिवच्याक पुरे रायांक आव्हान पेटयतच सर्व देश विदेशाचे राय समित येताच कसले तोंदरे जायना अशी तांकां भोजन तांकां असन वसन रापच्याक बिडार सगळी व्यवस्था केला कळ्ळें कडे हांगा युधिष्ठीर कसं करता आईल पुरजन हांकांय सांगून पेटयला कोणाक भीष्माक द्रोणाक धृतराष्ट्राक दुर्योधनादी सर्व कौरवांक ಹೇಳಿಕ ದಿವೈಲ ನವೆ ತನ್ನಿ ಏಯ್ಲೆಂಚಿ ಹಂಗ ಜಲ್ಲರಿ यो कसं करता पुराय जनांक एक काम वैसून दिता दुर्योधनाकय एक काम वैसून दिता कळवे कशी म्हळ्यार आतां ते राय पुरय राजसूय यागांतू गेलवलेले राय कोण कोण तांणी हांनी गेलवलांचे पळय त्या रायान पुरय कपकाणीक घेवन धेदन दिला सोलवाच्या वतन जाय जरल कपकाणीक दिला आ तपास कपकाणीक घेवन येतात तांणी यागा येतना खाल्या तर येनाची कळवे त्या वेळार त्या कपकाणीक हाडलेले ते एक बक्क सांगतो एक कोणाला कसं काणी कैला त्या पळय बरोवन घेवन व्यवस्था करून दवरका न्हय बक्क सांगतो हें करचें काम दुर्योधनाक दिता युधिष्ठिराल मनांत कसं आशिल्लें म्हळ्यार आमकां मस्त ससार केलेले न्हय हांणी दुर्योधनादी कौरवांनी आतां म्हाका कितली संपत्त येयला कितली कपकाणी कैला हे दुर्योधनाक कळटा न्हय ताकाय कळटा धर्मराय म्हळ्यार कांय सामान्य न्ही म्हूण ताकाय कळ्ळो म्हूण म्हणलेले आशेरी दुर्योधनाक तें कर्तव्य दिल्लेलें कळ्ळें जाल्यार हेंच एक व्हड चुकी जाल्ली पळय इतक म्हूण म्हळ्यार युधिष्ठिरान चांग मनानची दुर्योधना तें काम दिल्लेलें जाल्यार युधिष्ठिराल दूरदृष्ट की दुर्योधनाले एक कुस्की बुद्धी की कसं म्हण कळना दुर्योधनाक युधिष्ठिराले संपत्त हे मटा कपकाणी कैले इतलं संपत्त सागेल्या म्हणलेल्या विशयांतूची जळकी पिशी सूर गेलेले न्हय मुखारसून ते संपत्त मेगेल जेवका म्हूण म्हणलेले खातीर न्हय मागीर जुजाटनी जाल्ले न्हय हाजे निमती हे काम ताका वैसून दिलेलें व्हड दुश्परिणाम युधिष्ठिराक जाल्ले वैवे जाल्यार हें अशें जाल्ली तें म्हूण लेखुना कृष्णानय हे विशय युधिष्ठिराक सांगून दिलेलें दुर्योधनाक तें काम दी तूं कितलो व्हड म्हूण म्हणलेलो विशय ताका कळटा म्हूण जाल्वे हांगा तशी दिल्ले युधिष्ठिरान ताका जाल्यार ताजे निमती दुर्योधन मात्र जळक पिशी भोगलो आतां युधिष्ठिरू राजसूय यागांतू सर्व बंधू बांधवांक एकक एकक कर्तव्य वैसून दिले कृष्णा कसले कर्तव्य वैसून दिलावे ना जाल्यार कृष्ण तांकां तितलो एक कसं म्हणचे एक मालगडचार दिवच्याक प्रति विशयांत कृष्ण तांकां बरी सर्वश्रेष्ठ तो ताका तेच्यान कसलें काम ताका दिवचें न्हय जाल्यार कृष्णूची आमी एक काम करता म्हणाल कसं काम ताणें केलेलें चरणक्षालनी कृष्ण ब्राह्मणानां स्वयं ह्यभूत सर्वलोक समावृत्तः पिप्रीशुः फलमुत्तमं सर्व लोकाकय अतीत जावन श्रीकृष्ण कोणेय ताका आदेश करनी कळवे त्या वेळार सगळे लोकांक सेव म्हळ्यार कसं न्ही ते एक पाट शिकोवका न्हय सेव करचें कितली श्रेष्ठ म्हूण म्हणलेले विशय विंगड जनाक आदर्श जावका हांव कोरून म्हूण म्हणले खातीर ताणें कसं केलें यागा खातीर कोण कोण येताची ब्राह्मण कळवे अतिथी बरलेले जना येताची जाल्यार हांगा ब्राह्मण अतिथी अभ्यागत आसा पळय तांकां पांयार उदक घालचें आनी तांकां पांय पुसून भितर पेटोवचें हें कार्य ताणें केलें कळवे अस्सल एक कार्य केल्यार उत्तम फल मेळटा म्हूण कृष्ण जगत एका दाखयता ब्राह्मणांगेल सेवा केल्यार उत्तम फल मेळटा म्हूण सांगून अन्यक कसं दिसता म्हूण हांतू खंयचेय कार्य जावो ते सान होड म्हूण म्हणलेलें ना आमकां वैसून दिलेल्या कार्यांत आमी गौरव दवरका आनी कोणेय जावो तांगेले योग्यतेक समजावन एक तांकां उद्योग आसा म्हूण जाल्यार त्या उद्योगा विशयांत तांकां गौरव आसूं अय्यो आमी हें काम करता वय आमगेलें काम अशें वय त्या पळय न्ही त्या विशयान तांकां मस्त मोग आसूं गौरव आसूं तशें जाल्यार मात्र बरी जाता म्हणून जगत्याक दाखोवका तशी सेवा ही परमो धर्म सेवे पशी व्हड धर्म खंयच्योय ना म्हूण सांगून कृष्ण दाखोवन घेता जाल्वे युधिष्ठिरान राजसूय याग प्रारंभ केलो तो कितलीकी काळ थंय छंद रितीर चल्लो विद्युक्त जावन छंद वैभवार चल्लो कडेरी ह्या राजसूय याग परिसमाप्त जाले
कडेर म्हणटना अवभृत स्नान करोस. ताजे पुढे एक महासभापन सर्वश्रेष्ठ जलजनाक अर्घ्य दिवचे म्हणस अग्रपूजा म्हणत. आता अर्घ्य पुरजना काही दिवका जलारी प्रथम अर्घ्य कोणा दिवका कळवे कडेरी पुराय जना कोणाला की कोणा प्रथम अर्घ्य दिवचे कोणा प्रथम अर्घ्य दिवचे म्हणल्यार विषय जाताना कळवे भीष्मही सांगता कसने कृष्णाकची प्रथम अर्घ्य दिवका. मस्त जन ಹೊಡ್ಡ जन गुरु मलगडे हानी पुरे कृष्णाक प्रथम अर्घ्य दी म्हण सांगून युधिष्ठिराक सांगताची इतक म्हण नाही नतलं रे पळय प्रथम अर्घ्य कृष्णाक दिवका इतक तो परमात्म नवे त्या रितरी पुराय जनान सांगचे. हांगा परमात्मा म्हण गोतना कितले की जन असला रे कृष्णची अर्घ्य घेवच्याक प्रथम अर्घ्य घेवच्या योग्य म्हण मस्त मलगड्यान सांगले. तांतो भीष्मही एकलो कडेरी आता निजावनु कृष्ण म्हळ्यार कोण परमात्मा सर्वशक्तू सर्वस्वतंत्र जलरी मनुष्य देह घेवन येयला म्हणटना आम्ही सामान्य मनशाल बरीची म्हण दाखवून घेता. यागाचे स्टार्टिंग दुखून सुरवे दुखून ताणे काम वैसून घेतील कसं म्हणून सांगला ना अतिथी अभ्यागताल पाय धुवचे पाय पुसूचे हे काम करला. आते सभे भितरी अग्रपूज कोणा दिवचे म्हण जालेले ते महासभस पळय तन बी ते सामान्य शेकडीन बसला जलरी भीष्माने सूचन दिला पळय. कडेरी युधिष्ठिराने सांगले नव्हे सहदेवाका प्रथम अर्घ्य कृष्णाक दीम. कृष्णाक अनन्य गौरवान भक्तीन कृष्णाक प्रथम अर्घ्य दिले. कृष्णाने तितलेचे प्रीतीन ते स्वीकार केले. अनेक कार्यक्रम जाल्लो म्हणून प्रशांत रीतीने जतर असताना शिशुपालू उठान राबलो पळय ताका म्हणतात नव्हे विनाशकाले विपरीता बुद्धी म्हण तशी शिशुपाल उठान राबलो. कृष्णा प्रथम अर्घ्य तुम्ही दिल्ली कशी म्हण आक्षेप केले आणि ते भीष्मो युधिष्ठिरो कृष्ण हांक पुराय मस्त टीक केले निंद प्रारंभ करून सोडली कळवे. एक नमने कसं म्हणचे उतर उल्लोच म्हणता पळय कटू उतर निंद करचे म्हणतात तशी उल्लोचा सुरू केले. आता शिशुपालाले दृष्टीन तो व्हड एक श्रेष्ठ रायाक ते अर्पण करकाशिल्ले प्रथम अर्घ्य ते सोण कृष्ण रायवे न्हय नवे गोपालक नवे ताका कशी तुम्ही अर्घ्य दिले म्हणून मात्र नाही गोपालक जाल्यार देखून हे हडोड रायांक गेले महासभेन तो बसचे अर्हत समीत कृष्णा ना कळवे. अनेक म्हळ्यारी ते सलहे कोण दिलेले वयोवृद्ध जावन आशिल्ले भीष्म तो तो धर्मभ्रष्ट जालो नवे असल पळय दिवन म्हणून सांगतरस हांगा अनेक सांगता काही कृष्ण आतेक वयोवृद्धाक अर्घ्य दिले म्हळ्यार असो प्रायन मस्त मलगडो वा वयोवृद्धही नाही कसले रत्वीज कामानी केला होताणे नाही वेदांग शिकेल रत्वीजूय नाही तो आचार्यवे तेवय नाही. शिशुपाला अनेक कसं म्हळ्यार शिशुपाल सांगता मेगेले दृष्टीन कृष्णाक प्रथम अर्घ्य दिलेली व्हडली चुकी ते म्हणटा तागेल आन वसुदेव आनी केस वसुदेवूय आयला ते यागाक वसुदेवा लेद्राकची बापसो लेद्राक पुत्ता पुरस्कार केल्यार कशी सम नाही नव्हते लोक मर्यादेक विरुद्ध नव्हते म्हणून अनेक कसं म्हळ्यार तागेल्या पशी मालगड कितली जन आशिल्ली चांगा तागेलो तुगेलो युधिष्ठिराल माव द्रुपद आशिल्लो युधिष्ठिराल गुरु कृप द्रोणाचार्य आशिल्लीची यागाचे रत्वीज जावन आह्वानीत जाल्ले वेदव्यास महामुनी आशिल्लीची कुरुपितामहूची म्हणलो भीष्म आशिल्लो मागीर नक्का कोणेय नक्का जाल्यार द्रोणाल पुत्र अश्वत्थाम आशिल्लो रायालांतू श्रेष्ठ जावन आशिल्लो दुर्योधन नामे नक्का आनीकी म्हळ्यार परशुरामालोची शिष्य जावन आशिल्लो कर्ण नामे हे धर्मभ्रष्ट कृष्णाक कसल्याक प्रथम अर्घ्य दिल्ले आमकां पुरे अपमान केल्ल्या वरी नमे म्हणून शिशुपालो मस्त थंय सभेन तूं निंदन करता कळवे. तागेल दृश्टीक तागेल ताण सांगचे तो सांगता काही कसं नाही म्हणून म्हळ्यार एक नपुंसकाक कितें चंद बायल वर्डीक कोन्न दिल्यार इत्ते एक कुरड्या लेद्राक कन्नड धोरण पळय म्हणून म्हळ्यार ते पुरे सममे तशीची कृष्णाक अग्रपूज दिल्लेले तशी बी निष्फल जाल्ले म्हणून सांगता. आनी वट्रास कसं की उरलो न्हू तागेले ಸ್ವಲ್ಪ जनां घेवन येवन सभात्याग करून वता म्हूण सांगून उठयला. शिशुपालू सभात्याग करून वतन ते अपमान नमे ताजे खातीर म्हळ्यार कोणा अपमान युधिष्ठिराक आयिल्ल्यान तो एकल्यान सभात्याग केल्ले ताजे खातीर युधिष्ठिरू तो ಸ್ವಲ್ಪ
ताका धर्म भीती चढ मर्यादे भई चढ शिशुपाला समाधान करून पळय भीष्मान सांगेल विषया कसले चुकेस म्हूण म्हाका दिसना. भीष्म आमगेल म्हालगडो कृष्णाले कृष्ण कोण कसले इत्ते म्हूण कळणूची ताणें अग्रपूज दिवच्या सांगिले कळवे. तशें आसतना पळय तूं एकल्यान हें समनी म्हूण आक्षेप केला रे सभात्याग केला सम्य हें म्हणून प्रार्थना करतके हांगा राजसूय याग केलेलं कृष्ण युधिष्ठिरान कळवे हे शिशुपालाक पळय तो कितलो श्रेश्ठ जालो युधिष्ठिर असलेक असभ्य रितीरी उरलो न्ही सभात्याग करूं म्हूण बाय सरलेले शिशुपालाक भारी चंद करून समाधानेरी ताणें समाधान करूं पळयला भारी समाधानेर उरलो न्हू जाल्यार भीष्म म्हणटके ना तो बद्दले वच्चो सभात्याग करून जाल्यार कसले व्हडणे कडेरी मागीर सांगताच भीष्म कृष्ण म्हळ्यार कोण म्हण तुका गोतस्वे अर्गरपूज कृष्णाक दिवका म्हूण पळय गुणाहा पूज्यस्थान म्हणलेले खातीर कृष्णाल इतलो व्हड गुणी म्हाका ह्या सभेंत कोणेय दिसना. गुणैः वृद्धान अतिक्रम्य हरीर अर्च्यतमो मतः तागेले आसूचे श्रेष्ठ गुणा निमती तूं म्हणना हांगा मलगड मस्त जन आसाचे म्हणून कृष्ण तितली मलगड्यांकय मलगड जावन पूजनीय जाला. अन्यक कसं म्हळ्यार द्विजातीनां ज्ञानवृद्धो क्षत्रियाणां बलाधिकः वैश्यान्यां धान्यधनवान शूद्राणाम एव जन्मतः म्हळ्यार ब्राह्मणालांतू ज्ञान मस्त आशिल्लो श्रेष्ठ म्हणून घेता क्षत्रियालांतू बलिश्ठ जावन आशिल्लो श्रेष्ठ म्हणून घेता वैश्य जनालांतू धनधान्य समृद्धी आशिल्लो श्रेष्ठ म्हणून घेता शूद्रालांतू वयोवृद्ध श्रेष्ठ म्हणून घेता. तशीची हांगा कृष्ण पळय ब्राह्मणांक ब्राह्मण श्रेष्ठशी असतो इतक म्हळ्यार वेद वेदांग पारंगत जावनस ज्ञानस महाज्ञानस म्हणटना तो ब्राह्मणालांतुली श्रेष्ठ कळवे क्षत्रियालांतू बलिष्ठ म्हूण म्हळ्यार जरासंदास कितले किपन सलवायला ताण कळवे वैश्यालांतू धनधान्य समृद्धी आस म्हणू गेल्यार तो नंदगोपाले आश्रयांत आसतना म्हळ्यार नंदगोपाल पुत जावन आसतना सगळे नंदगोपाले संपत्ताक तोच यजमान जावन आशिल्लो. तशी म्हाका कृष्णाले कृष्णा पशी श्रेष्ठ हांगा अग्रपूज घेवच्याक कोणय आसच म्हूण दिसना म्हूण म्हणटरस तागेलांतू पुराय गुण आस दानगुण सामर्थ्यिका विद्यस पराक्रमस मर्यादस कीर्त्यस चांग बुद्ध्यस सर्वजनांगेल वैरी दयस भारी चंद तो संपत्त नामे आस दृढ बुद्ध्यस आनी ताका संतोष आरस्त तो केन्नाय. तशी सर्व सद्गुण कृष्णालांत आशिल्ली देखून कृष्णाग्रपूज दिल्लेलांत कसले चड उणी ना कळवे. अन्यक कसं म्हळें लोकादृश्टीन पळोवच्या चमकल्यार कृष्ण रत्विजूय बाई गुरूय बाई आचार्यूय बाई स्नातकय बाई म्हळ्यार मस्त शिकिलो रायूय बाई पुराजनाल हितचिंतकय बाई आनी तुका एक व्हड विशय गोतनामे तो परमात्मूची साक्षात म्हणून भीष्म सांगता. तशें जावन आमी ताकाच अग्रपूज दिल्लेलो विशय म्हाका कसलेची चुरना ताका अग्रपूज दिल्लेलो समज म्हूण सांगून भीष्म समर्थन करून बसताच काय कळ्ळें. नारद उठान नारद आशिल्ली त्या सभेंत उठान राबून म्हणटा काय वै यो कृष्ण कोण गोतस्वे कृष्णम कमलपत्राक्षम न अर्चयिष्यन्ति ये नराः जीवन मृतास्तु ते ज्ञेया न संभाष्यः कदाचन. पळय यो कमल नयन म्हणटा चाका कळवे कमलपत्राक्षम पुरुषोत्तम तो पुरुषोत्तम तसल कृष्णाक कोण पूज करना कोण अर्चन करना कोण ताका गौरव दिना तांणी वांचूनी मेल्ल्या वरीची. तशें जावन तसल जनाल ಒಟ್ಟು उल्लोचाकय नज्ज म्हूण म्हणटाची. तशें जावन आनी शिशुपालाले उल्लोची सोड्याची आनी वरलेले जना अर्घ्य दिवचे ते कार्यक्रम मुंदरसियाची म्हूण सांगून नारद सांगता. तशी कडेरी भीष्मानय सांगली न्हय कोणालेगी उलत नाका तुमगेल काम तुमी मुखार सियाची म्हूण सहदेव वरलेले पुरे जनाक अर्घ्य दिता कळ्ळें. कडेरी सभात्याग केल्ली म्हूण जाल्यार आतां कळ्ळें शिशुपाला हांव सभात्याग करलें म्हाका समाधान करून हाडताची म्हूण लेखून ताणें सभात्याग करता म्हूण पुगयली.
कडे भीष्मान सांगले ना वच्च गेलं ताका वच्च सोडायचे म्हणून कडे थंय बसला तो कळवे कडेरी म्हणटना ताका मागीर कृष्णाल वयर तितले असहनी येवन तो कसं करता आवची कोणकोणाक हे विशयांत असमाधान आस रब्याचें सुमार राय उठान रबलीची कुडले हांव तुमकां पुरो जन नायकू येया पुरे हांगा म्हणून थंयच्या आपूण एक समालोचन करता त्या राय पुरे ಒಟ್ಟು ಬೈಸೂन समालोचन करून तांणी कसं करताची युधिष्ठिराले हें याग समाप्ती जावचे थोडे वेळस ताजे पशी फुडें तोचे सार्वभौम आनी ताणें कृष्णाक अग्रपुजी दिलेले हे दोनी विशयांतूय आमी विरोध राबुया म्हूण सांगून प्रतिभटन करुया म्हूण युद्धाक सिद्ध जाल्यांची जल्वे एक पंत त्या महासभेंत कोलाहल केले जाल्यार कृष्ण कसले प्रतिक्रिया दाखयनी कसले जायनी म्हणल्या म्हणक्या राम हेरे बैसून आसतो युधिष्ठिराक मात्र कसं कोरका म्हूण कळनाशी कळवे तो वचून सीदा भीष्माले कसो करचें हे आपतकाल म्हूण कडेक भीष्म युधिष्ठिरा सांगता काय पळय कृष्ण सांगा कृष्णा नाशिल कडेन आमी कसले भिवका म्हणून ना आनी थंय महाभारता सांगताची भीष्म सांगता काय यो कृष्ण निद्दल सिमुशी कळवे शिमालेद्राक ग्राम्य सीमा म्हणजे कोणाक सुण्यांक शिशुपालनी तागेले ಒಟ್ಟು रब्बिल राय पुरय हें सीमालेद्राक ग्राम्य सिमशी कळवे आतां यो निद्दलो सिमो कृष्ण खंयचे वेळा यो सिमो जाग जाता तेन्ना ते ग्राम्य सिमाक म्हळ्यार पुराय सुण्याक तो नाश करता म्हळ्यार विशयांत संशय ना मंद बुद्धीच्यो शिशुपाल यो इतले पुरे बंगचे सुणीशी हे पुरे राय हांगेले हें सुण्यांक गेले नायक जाल्लो तो बुद्धी ना ताका सामान्य अल्पबुद्धीचे रायांक ಒಟ್ಟು करून घेतला आतां पुराय जनाल ಒಟ್ಟು बोव यमाला यावता विनाशकाले विपरीत बुद्धी म्हूण म्हणाचे तशी शिशुपालाल वर्तन आस आम्ही कसले भिवको म्हणना युधिष्ठिरान तो बैस कृष्ण सामान्य न्ही सृष्टी स्थिती लयकारक तो तसल कृष्णाला आश्रयांत आम्ही आसतना आमकां कसले तोंदरी ना म्हूण सांगून भीष्म सांगता आक्का शिशुपाला आनीक कोप येता कळवे तो भीष्माक मूर्ख म्हणटा कळवे भीष्माक नक्क जलल सकड निंद करता कुरड्यान माट दाखोवचें म्हूण आसवे तशी पांडव कुरडे म्हळ्यार भीष्म आनी कुरडो म्हूण भीष्माक निंदन करूंक शूर करता मागीर ते शिशुपालाले गती कसो जाता हे विशीं आमी पायचे दिसा पळया आज सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।